नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुज्ञ पालकांनो, मी अभिषेक थिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षेची बुद्धिमत्तेचा पाठ बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर गणिताचा पाठ बघणार आहे। तर सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित। ओके, चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू गणिताच्या। याच्यावरचे टिक मार्क बघायचे नाहीत, जे मी सोडवून देतोय ते बघायचे। आपल्याला काय विचारले, 90 चे मूळ अवयव विचारलेले। 90 चे मूळ अवयव, आता 90 चे मूळ अवयव काय असतात, मूळ अवयवाने भाग द्यायचा 2 गुणिले 45। 45 लाच काय म्हणतो आपण 3 गुणिले 15 आणि 15 लाच काय म्हणतो आपण 3 गुणिले 5। हे काय झाले त्याचे सगळे मूळ अवयव। म्हणजेच काय येणार 2 गुणिले 3 2 वेळा आहे म्हणजे 3 चा वर्ग आणि गुणिले 5 म्हणजे 90 चे प्राइम फॅक्टर काय झाले 2 3 चा वर्ग आणि 5। हे प्राइम फॅक्टर होणार नाहीत। प्राइम फॅक्टर म्हणजे मूळ अवयव। 9 मूळ संख्या नाहीये, कॅन्सल। 6 मूळ संख्या नाहीये, कॅन्सल। 15 मूळ संख्या नाहीये, कॅन्सल। फक्त हेच त्याचे मूळ अवयव आहेत। ऑप्शन नंबर 3। पुढचा प्रश्न, 4 2 0 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील फरक। मोठ्यात मोठी संख्या काय, आधी मोठा आकडा घ्यायचा, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 0। लहानात लहान संख्या घेताना 0 आधी घेऊ नका, मग ती 4 अंकी संख्या होईल का, नाही। आधी 2 घ्या, मग नंतर 0 घ्या, मग नंतर 4 घ्या आणि मग नंतर 7 घ्या। लहानात लहान संख्येतील तफावत कितीचा विचारला आपल्याला। कितीचा तफावत आहे, 10 तून 7 गेले 3, हातचा आला 1, 12 तून 5 गेले 7, हातचा आला 1, 4 तून 1 गेला 3, 7 तून 2 गेले 5। काय आलं उत्तर 5373। ज्यांनी इथं 0 घेतले त्यांचं वेगळं काहीतरी उत्तर आलं असेल। याचं उत्तर काय 5373। पुढे बघ काय म्हटलं त्यांनी, 9432 भागिले 1.25 च उत्तर त्यांनी दिले आपल्याला 7545.6। पटलं। आता आपल्याला त्यांनी उत्तर कशाचं विचारले, 9.432 भागिले 12.5 भागिले 12.5। आपण या गणिताला वरच्या गणितासारखं आणूया। ठीक आहे, इथं जसं दिसतंय तसं। मग आणायचं असेल तर काय लिहू शकतो आपण, वर काय आहे 9432 आहे, पण इथं तर पॉइंट आहेत ना, मग त्याचं नीट करायला आपण छेदामध्ये काय टाकू, 3 घरानंतर पॉइंट आहेत तर इथं पण 3 घरानंतर टाकले। इथं किती आहे 1.25 आहे, 1.25 आहे, पण ह्याच्यात किती आहे 12.5 आहे, 12.5 आहे ह्याच्यात। 12.5 असेल तर इथं काय करायला लागेल, परत 1/10 करायला लागेल, 1/10 करायला लागेल। मग कसं करणार, इथलं 12.5 ला 1.25 घेतलं तर इंटू परत छेदात काय येणार रे 10 येणार। जमलं, कारण ह्याला गुणलं तर 12.5 येऊन जातंय। आता मग याचं उत्तर किती आलं तर, याचं उत्तर त्यांनी दिले आपल्याला। याचं उत्तर काय दिले त्यांनी 7545.6, पण त्याला भागिले 1000 करायला लागेल ना आपल्या गणिताला मॅच करायला। 10,000 भागिले 10,000 मग किती आलं, 4 घरी इकडं 1 2 3 4 म्हणजे खरं उत्तर काय येणार आहे 0.7545.6। ऑप्शन नंबर बी। कळलं का, ऑप्शन नंबर बदक। समजलं। नेक्स्ट, तुम्हाला हे तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं असेल। माझी शिकवायची पद्धत अशी आहे, कारण ह्यानं चुकायचे चान्स कमी होतात एकदम। बघा सांगितलंय, प्रत्येक वेळी पडलेला प्रश्न आहे, ह्यांची बेरीज करायची आपल्याला, करून घेऊ। 1.1 1.01 पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचं फक्त, 1.001 0.01 11.01 111 111.1001 काढलं। नाही म्हणजे 0 असतं, ह्याचं किती आलं 1, इथं किती आलं 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 आणि 1 आणि 1 2 पॉइंट दिला। परत 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 1 आणि 1 2 आणि हे 1, 125.2311 कुठे आहे, 125.2311। ऑप्शन नंबर सी। ह्याच्यावरच्या आधीच्या टिक बघू नका, नंतर केलेले टिक मार्क बघा। समजलं का सगळ्यांना। हे माझे उत्तर नाही आहेत, हे कुठल्या तरी विद्यार्थ्याचा पेपर आहे त्याची उत्तर आहेत, मी दिलेली उत्तर हे आहेत, ऑप्शन नंबर सी।
भागाकाराच्या एका प्रश्नात भाजक किती आहे 51 आणि भागाकार किती आहे 16 बाकी किती आहे 27. तर भाज्य विचारलं तर आपल्याला काय माहित आहे भाज्य डिव्हिडंड बरोबर भाजक म्हणजे डिव्हिजर इंटू भागाकार म्हणजे कोशंट बरोबर अधिक बाकी. मग भाजक किती दिलाय आपल्याला 51 भागाकार किती दिलाय 16 आणि बाकी किती आहे 27. करा मग 16 एक्के 16 हातचाला 1 16 पंचे 80 आणि 1 81 अधिक 27. मग 6 आणि 7 13 हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हे 8 किती आलं आन्सर 843. तर भाज्य किती आला 843. पुढे पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. मूळ संख्येची व्याख्या काय आहे मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या जिला तीच संख्या आणि एक म्हणजे एक सगळ्याचा भाजक असणारच आहे म्हणून अवयव कुठला असतो तो एक असतो. कळालं का ह्याच्यावरची उत्तरं बघू नका मी जे रेड पेन न करतोय तीच उत्तरं आहेत. एक हा प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतो. परत याचं सोपं पूर्णांकात करायचं आपल्याला काय येतंय मग 20.0925 त्याला मी असं लिहू का रे 20.0925 भागिले 1000 10,000 1 2 3 4 1 2 3 4 लिहिलं. आता ह्याला भाग घालवायचा आहे कशा कशाने भाग जातो याला सगळ्यात पहिल्यांदा 25 न घालू 25 न मग काय येणार 25 चोक 100 25 शून्य 25 शून्य वर पण घालू 25 8 200 9 जात नाही 25 शून्य शून्य परत 92 ला जातोय 25 त्रिक 75 उरले किती रे 75 उरले 75 म्हणजे परत हे 10 7 17 आणि 25 7 पावणे 200 म्हणजे उत्तर काय आलं तुझं 8037 छेद 400 आहे का आहे 8037 छेद 400 कळालं ऑप्शन 3. पुढे सोडवायचं आपल्याला बार दिलाय म्हणजे आधी हे सोडवायचं 4 वजा 1 3 5 वजा 3 किती आले 2 16 तून 2 गेले 16 वजा 2 किती आलं 14 18 वजा 14 आलं 18 वजा 14 किती 4 आणि 8 वजा 4 आलं 8 वजा 4 किती 4 त्याच्यावरच सोडवलं डिटेल लिहायची गरज नाही. नवोदयाच्या परीक्षेला बसलोय आपण वर्गातला पेपर सोडवतोय का शाळेचा पेपर सोडवत असले तर प्रत्येक स्टेप लिहायला लागते. नवोदय स्कॉलरशिप NMMS तुम्हाला उत्तर आल्याशी मतलब बाकीच्या कशाची घेणं देणं नाही आपल्याला. पुढे बघ ह्याची दशांश चिन्ह काढायचं आपल्याला 3 आहे 3 लिहिलं अधिक 3/100 आहे म्हणजे 0.03 हे 3.00 होणार 3/1000 आहे म्हणजे 0.003 आणि 3/3 आणि 3 6 शून्य म्हणजे 0.00000 5 वेळा 0 आणि हे एकदा 3 ह्याची दशांश चिन्ह काय येणार 3.003 ह्याची पण बेरीज 3.0 आणि ह्याची पण 3 म्हणजे काय येणार 3.033 003 3.033 003 काय येणार बदक. ठीक आहे ऑप्शन बी. पुढे प्रत्येक 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आता 300 ml च्या 17 बाटल्या घेतल्या तर एकूण पाणी किती होईल 17 त्रिक 51 17 त्रिक 51 म्हणजे 5100 ml आणि प्रत्येकी 130 ml च्या 30 बाटल्या 130 ml च्या किती बाटल्या 30 मग किती होणार 13 त्रिक 39 आणि 2 शून्य 3900 हे एका जगामध्ये रिकामे केल्या जगात टाकले एका भांड्यात मोठ्या तर जगामध्ये एकूण किती लिटर द्रव आहे एकूण म्हणलंय म्हणजे काय बेरीज 0 0 9 ने 1 10 5 आणि 3 8 आणि 1 9 जगामध्ये 9000 काय रे ml पण त्यांनी काय दिले लिटर मध्ये विचारले 1 लिटर म्हणजे 1000 असते तर 9000 ml म्हणजे किती 9 लिटर ऑप्शन नंबर बदक बी. कळालं. चला सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला तो 10 मिनिटे चालत गेला सकाळी 9 वाजता बाहेर पडला 10 मिनिटे चालला 1 तास 05 मिनिटे बस मधून गेला 1 तास 05 मिनिटे बस मधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालला ठीक आहे काकांच्या घरी पोहोचला तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला किती वाजले बघूया आता. ठीक आहे आणि संध्याकाळी 3:30 ला घरी पोहोचलाय तो
ठीक आहे. आता बघू किती वाजेपर्यंत तो काकांच्या घरापर्यंत, एवढा वेळ काकांच्या घरापर्यंत होता. आता बघू 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, डन. 3 आणि 1 4, 9 4 13, म्हणजे 13 वाजून 50 मिनिटं. आता 13 वाजले म्हणजे 1 वाजला, म्हणजे 1 वाजून 50 मिनिटापर्यंत तो कुठं होता? काकांच्या घरीच होता. मग तो घरी किती पोहोचलाय त्याच्या? 3 वाजून 30 मिनिटापर्यंत. मग मला सांगा 1 वाजून 50 मिनिटापर्यंत काकांच्या घरी होता, 2 वाजेपर्यंत म्हणजे 10 मिनिटं लागले त्याला, आणि 2 ते 3:30 म्हणजे किती? 1.5 तास लागले. 1 तास 30 मिनिटं, म्हणजे टोटल किती वेळ लागणार आहे? 1 तास 30 मिनिटं आणि 10 मिनिटं. टोटल त्याला प्रवासासाठी येताना किती वेळ लागला? 1 तास 40 मिनिटं. ऑप्शन नंबर 3. बघा 1 वाजून 50 मिनिटापर्यंत काकांच्या घरी होता आणि तो स्वतःच्या घरी कधी पोहोचलाय? 3:30 वाजता. 1 तास 50 ते 2 10 मिनिटं, आणि 2 ते 3:30 1.5 तास. 1.5 तास आणि 10 मिनिटं, 1 तास 30 मिनिटं आणि 10 मिनिटं किती झाले? 1 तास 40 मिनिटं. कळलं? चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय बघा. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो. 1 रुपयाच्या किती चॉकलेट विकत घेतो? 5. आणि 1 रुपयाच्या 4 दराने विकतो. 1 रुपयाला 4नच विकतो, म्हणजे त्याला फायदा होतोय. 5 घेतोय आणि विकताना 4च विकतोय, फायदा झाला की त्या दुकानदाराला. एकूण 125 रुपयाचा फायदा करायचा असेल तर अशा नेहमी काय करायचं? चॉकलेटची संख्या समान करायची. मला सांगा 5 चॉकलेट आहेत आणि 4 चॉकलेट आहेत. आपण सरळ दोघांच्या पाड्यातली संख्या 20 आहे पकडूया. मग मला सांगा 5 चॉकलेटच्या ऐवजी 20 चॉकलेट जर खरेदी केली, 1 रुपयाला 5 मिळतात, तर 20 चॉकलेट किती रुपयाला मिळतील? 4 रुपयाला 20. 5 चोक 20, तसं 1 चोक 4. परत 4 चॉकलेट 1 रुपयाला, तर ह्याचे पण 20 करू. 20 चॉकलेट किती रुपयाला मिळत आहेत? आता ते काढायचं. 4 चॉकलेटला 20, 4 पंचे 20, तसं 1 5 20. म्हणजे याचाच 1 रुपयाला 5 चॉकलेट घेतो म्हणजे 4 रुपयाला 20 चॉकलेट घेतो. 1 रुपयाला 4 चॉकलेट विकतो म्हणजेच 5 रुपयाला 20 चॉकलेट विकतो. म्हणजे आपण 20 आणलं. म्हणजे याचा अर्थ 4 रुपयावर त्याला किती रुपये फायदा झाला? 1 रुपया फायदा झाला का? 4 रुपयावर त्याला किती फायदा झाला? 1 रुपया फायदा झाला. कधी झाला रे? 20 चॉकलेट विकल्यावर. म्हणजे 1 रुपया फायदा होण्यासाठी त्याला किती चॉकलेट विकायला लागते? 20 चॉकलेट विकायला लागते. प्रश्नात काय सांगितले? एकूण 125 रुपयाचा फायदा पाहिजे, मग किती चॉकलेट विकायला लागतील? मग मला सांगा 125 रुपयासाठी किती रे? तिरकस गुणाकार करूया का? क्वेश्चन मार्क बरोबर काय ते? 125 गुणिले 20 भागिले इकडचं एकच आहे, काय विषयच नाही मग त्याचा. 0 आणि 125 दुनी 250. किती? 2500 चॉकलेट त्याला विकले की किती रुपये मिळतील? 125. आता हे तुम्हाला लगेच समजणार नाही, कारण ह्या लय शॉर्टकट मेथड आहेत. तुम्ही ते एक्स आणि वाय वगैरे करत असता शाळेत. आता हे अशा पद्धतीने शिकायचं असेल तर पहिल्यांदा आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे इथनं पुढच्या लेक्चर मध्ये आपण ह्याच्यावर शिकवणार पण आहे. आणि डिस्क्रिप्शन, पालक जर बघत असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक सापडेल, तर त्याच्यावर तुम्ही जरा ऍक्टिव्ह राहा. म्हणजे मुलांना नंतर मी जे बॅचेस सुरू करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. पुढच्या वर्षी स्कॉलरशिप असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी. ओके, चला नेक्स्ट काय म्हटले? कोणाचे क्षेत्रफळ जास्त आहे म्हटलंय. आता हे 10 आणि हे 18 आहे. 10 गुणिले 18 किती रे? 180. 14चा वर्ग किती? 196. परत 12 गुणिले 16, 16 दुनी 8, 16 दुनी 32, 16 1 16 आणि 3 92. परत 11 गुणिले 17 आहे, याचं काय येणार? 187. कशाचं जास्त रे? सगळ्यात जास्त 196 आहे. म्हणजेच काय? चौकोन. ऑप्शन बी 196. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळत आहे? 33/40 मधून मी काय वजा करतो? x. मला किती मिळालं पाहिजे? 11/40. मग x तिकडे टाकलं आणि 11/40 इकडे आल्यावर काय होणार? वजा 33/40 वजा 11/40. तर 33 वजा 11 किती? 22/40. तर मला काय वजा केलं पाहिजे? 22/40 वजा केलं पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का? नाही. मला संक्षिप्त देऊ. बे11 आणि बे20. 11/22 मला काय? 11/20 मला काय केलं पाहिजे? वजा केलं पाहिजे. कळलं? नुसतं 22 उत्तर लिहायचं नाही. 33 मधून 22 केल्यावर 11 अंशाचं झालं. छेदाचं काय? छेदाला छेद समान ठेवा ना. 22/40. ठीक आहे. वजाबाकी बेरीज अपूर्णांकाची येते तुम्हाला. नवोदयाला जायचंय आपल्याला, हे आलं पाहिजे.
एका चौरसाकार बागेची बाजू किती आहे? 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. चौरसाची बाजू किती आहे? 50. आतल्या बाजूला 2.5 चा रस्ता आहे. ठीक आहे, म्हणजे हे 2.5 होणार, हे 2.5 होणार, टोटल 5 कमी झालं, म्हणजे हे आतमधलं 45च राहिलं सगळीकडनं. बरोबर. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च करावा लागेल? आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मोठ्याचं वजा छोट्याचं केले की रस्त्याचं निघतंय. हा वाला रस्ता मोठ्याचं वजा छोट्याचं, मोठा किती आहे? 50 गुणिले 50 बाहेरचा चौरस, आणि आतमधला किती आहे? त्याच्यातून आतमधल्याचं वजा करतो, 45 गुणिले 45. कळलं? मग 50 गुणिले 50 किती रे? 2500. आणि 45 गुणिले 45 कसं करतो? एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसा करायचा? 5 चा वर्ग 25 आणि 4 च्या पुढच्या संख्येने गुणायचं. 4 पंचे 20. पटलं? मग 2500तून 2025 वजा केले, किती आलं रे? 475 चौरस मीटरचा तो रस्ता आहे. मग एका चौरस मीटरचा रेट किती आहे? 10. म्हणजे 475 चा रेट किती झाला? 475 गुणिले 10, 4750. 4750. ऑप्शन नंबर बी. आता फक्त एक्सप्लेन करतोय. शिकण्यासाठी आपलं एज्युकल्चर युट्यूब चॅनल आणि ऍप्लिकेशन पण आहे, ते पण डाउनलोड करा. इथून पुढच्या काळात त्याच्यावर बॅचेस सुरू होतील. तुम्ही ज्या पण स्पर्धा परीक्षा बसत असाल शाळेमध्ये, सगळ्यांसाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे. चला, हे सोडवायचं आपल्याला. छेद तर समान आहे म्हणून अंशाचंच करायचंय. 5 अधिक 7 वजा 3 अधिक 9 वजा 1, आणि छेद तर सगळ्यांचा 22च आहे. 7 आणि 5 12, 12 वजा 3 9, 9 आणि 9 18, आणि 18 वजा 1 17. म्हणजे काय आलं रे? 17/22. ऑप्शन नंबर बी. बघ नेक्स्ट. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 खर्च केला. खरेदी कितीला केली? 55,000 ला, आणि खर्च किती केला? 3,400 ला. म्हणजे तिला ती मिळली 55 ला का नाही? तिला ती मिळली कितीला? म्हणजे प्रत्यक्षात 4 5 आणि 3 8 आणि 8 58,400 ला. आणि मैत्रिणीला कितीला विकली तिनं? 56,030. मैत्रिणीला विकली 56,030, म्हणजे झाला तोटा. घेतली 58,400 ला आणि विकली 56,030 ला. मग कितीचा तोटा झाला तिला? काय ना तोटा? शून्यातून 0, 10तून 3 गेले 7, 4तून 1 गेला 3, 8तून 6 गेले 2, 2,370 रुपये. काय झाला रे? तोटा. घेतली जास्तला, विकली कमीला, काय होणार? तोटाच होणार. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काटा यामधील कोण किती? 6 वाजता. 6 कसे वाजतात रे? हे असं 6 वाजले, सरळ कोण झालेला आहे. ठीक आहे, स्ट्रेट लाईन. 180 डिग्रीचा कोण होतो. चला, ग्राफ दिलाय. शोधा की क्यू आणि आर यांनी मिळून, क्यू आणि आर किती आहेत रे? हे 6 आणि 10. 6 आणि 10 किती झाले? 10 अधिक 6 किती झाले रे? 16. कुणाचे? क्यू आणि आर चे. विचार प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नापेक्षा पी आणि एस ने किती सोडवलेत? पी चे 4 आणि एस चे 8. पी आणि एस, पी चे 4 एस चे 8. 8 आणि 4 किती रे? 12. यांनी सोडवले एकूण प्रश्नापेक्षा कितीने जास्त आहे संख्या? कितीने जास्त रे? 4 ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 1. कळलं? चलो. सायकलच्या एका चाकात एकूण किती तार आहेत? 24 तार आहेत. तर 2 लगतच्या तारांमधील कोण किती आहे? सर्कल असतं, सायकलचं चाक म्हणजे सर्कल. पूर्ण सर्कल कितीचं झालं? 360चं. तारा किती आहेत? 24. मग 2 तारेतला अंतर किती? अँगल किती झाला? 360 भागिले 24. 24 एके 24 उरले 12 आणि 24 पंचे 20. किती डिग्रीचा अँगल असणार आहे? 15 अंशाचा अँगल असणार. कळलं का? ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? आता झालेल्या नवोदय परीक्षेतील गणिताचा भाग बघितला. आधी आपण बुद्धिमत्तेचा भाग सुद्धा टाकलेला आहे आणि याच्यानंतर जो मराठीचा भाग राहतोय तो सुद्धा टाकणार आहे. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण शिकवण्याच्या पद्धतीने व्हिडिओ बनवतोय, ना की फक्त उत्तर टिक करतोय, जेणेकरून पुढच्या एक्झामला तुम्हाला
मदत व्हावी. जी 9 तारखेला आपली आहे परीक्षा स्कॉलरशिपची, त्याला सुद्धा तुम्हाला मदत होईल. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पोहोचवा. धन्यवाद.